बातमी नाशिकची आहे। नाशिकमध्ये होत असलेल्या आगामी कुंभमेळ्याच्या नामकरणाचा वाद आणि कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भात प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू आहे। त्या संदर्भात आज नाशिक शहरामध्ये महंतांसोबत 2 बैठका होत आहेत। 2 वेगवेगळी ठिकाणं आहेत आणि त्या ठिकाणी या बैठका होतील। एक नाशिकमध्ये नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होईल, दुसरी त्र्यंबकेश्वर नगर परिषद कार्यालयात बैठक होणार आहे। महंतांसोबत 2 बैठका होणार आहेत। मुद्दा मात्र एकच असेल, नामकरणाचा मुद्दा। नामकरणाच्या वादावरून या दोनही बैठकी अंतर्गत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडे। महेश, सिंहस्थ कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी मात्र कुठेतरी वादांची मालिका रंगताना पाहायला मिळतेय। नामकरणावरून आता वाद होताना दिसतोय। कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भात सुद्धा मुद्दा वारंवार उपस्थित केला जातोय। या नामकरणासंदर्भात आज 2 ठिकाणी बैठका होत आहेत। महंत या बैठकीत असतील। 2 वेगवेगळी ठिकाणं आहेत, पण मुद्दा मात्र एकच आहे, नामकरणाचा। अगदी खरं आहे लागवी। खरं तर अवघ्या 1.5 वर्षांवर नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा येऊन ठेपलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर प्रशासनाची जी लगबग आहे ती आता सुरू झालेली आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून जर बघितलं असेल तर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नामकरणावरून वाद सुरू झालेला आहे। त्र्यंबकेश्वरच्या साधू महंतांचं असं म्हणणं आहे की त्र्यंबकेश्वर अमृताचा जो थेंब आहे तो नाशिकच्या त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्तामध्ये पडलेला आहे, त्याच्यामुळे त्र्यंबकेश्वर नाशिक सिंहस्थ कुंभमेळा असं नाव देण्यात यावं। मात्र या नामकरणाला नाशिकच्या साधू महंतांनी विरोध केलेला आहे। त्यांनी व्याकरणाच्या व्याख्येनुसार नाशिक आणि त्र्यंबकेश्वर असंच नाव द्यावं असा पद्धतीचा आग्रह जो आहे तो नाशिकच्या साधू महंतांनी धरलेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर आज 2 बैठका होत आहे। एक होती ती त्र्यंबकेश्वर येथे, या ठिकाणी जर बघितलं तर जुना आखाडा असेल, शैव साधूंची जी आहे ती जिल्हा प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये बैठक होणार आहे आणि दुसरी जी बैठक आहे ती नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये होणार आहे। या बैठकीसाठी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे देखील उपस्थित असण्याची शक्यता आहे। एकूण जर बघितलं तर त्र्यंबकेश्वर मधील विकासाच्या संदर्भात असेल किंवा नामकरणाच्या संदर्भात असेल या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। कारण त्र्यंबकेश्वरला आता अ दर्जाचा देवस्थानचा दर्जा देखील देण्यात आलेला आहे, त्यामुळे तेथील विकास आणि कॉरिडॉर करण्याचा जो प्रयत्न आहे मात्र त्या कॉरिडॉरला स्थानिक नागरिकांचा, व्यावसायिकांचा विरोध आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर त्या बैठकीला देखील महत्त्व असणार आहे। तर नाशिकच्या बैठकीमध्ये देखील नाशिकच्या पंचवटीमध्ये जो सिंहस्थ कुंभमेळा होतो त्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे। एकूणच जर बघितलं तर आता आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी खरं तर जिल्हा प्रशासन जे आहे ते युद्ध पातळीवर काम करताना दिसतंय। लक्षात येतोय। महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।